निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली, नेमकं आपली भूमिका काय आणि काय बघायला? इथे लोकसभेमध्ये मागच्या वेळेला जे सांगण्यात येत होतं की इम्तियाज जलील फक्त हिंदूंची मतं विभागल्या गेल्यामुळे निवडून आले, हर्षवर्धन जाधव उभे नसते तर इम्तियाज जलील निवडून आले नसते. मुळात ही बाब खोडून काढण्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जर इम्तियाज जलील यांना मदत केली नसती तर इम्तियाज जलील 3,80,000 मतापर्यंत पोहोचलेच नसते. आणि ते जर पोहोचले नसते तर कोण निवडून आलं असते वेगळं सांगायची गरज नाही, चंद्रकांत खैरेच निवडून आले असते. त्यामुळे माझ्या मताने चंद्रकांत खैरे पडले असं होत नाही. आता इम्तियाज जलील यांच्या पाठीमागनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हात काढून घेतला, कारण की त्यांनी धोका दिला, त्यांना पाडलं, स्वतः निवडून आले. आणि म्हणून आता आंबेडकरी जनता त्यांना मतदान करणार नाही इम्तियाज जलील यांना, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून त्यांच्या मतामध्ये मोठ्या प्रमाणात मतविभाजन आता होईल. आणि इम्तियाजांना जे 374 वगैरे 380 वगैरे पडले होते ते नैसर्गिकरित्या 1.5पर्यंत 1.25पर्यंत ते जातील. चंद्रकांत खैरेंचं जर आपण बघितलं तर त्यांना जी मतं पडली होती त्याच्यामध्ये मतविभागणी आता आहे, कारण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची माणसं आता त्यांच्या विरोधात उभी आहेत, भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात उभा आहे जो त्यांच्याबरोबर त्या काळात होता. मात्र माझ्या मतामध्ये कुठेही त्याच्यामध्ये मतविभागणी नाही, कारण स्वतंत्र मी उभा होतो आणि ते मतदान आजही माझ्याबरोबर खंबीरपणाने उभं आहे. मराठा आरक्षणाचा धग आजही खूप मोठा आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण दिल्लीत मिळालं पाहिजे ही जी माझी भूमिका आहे ह्याच्यामध्ये मी सातत्य ठेवलेलं आहे. आणि म्हणून दिल्लीत जाण्याच्या संदर्भातली माझी आजही इच्छा मी अनेकदा व्यक्त केलेली आहे. फक्त आता निर्णय घेण्याच्या अगोदर एकदा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे, त्याचबरोबर मला मागच्या वेळेला आशीर्वाद देणारे परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांची भूमिका काय आणि मराठा समाजाची भूमिका काय याच्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि त्या पद्धतीने मी आता लक्ष देतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये आता 24 तारखेला सभा आहे, तदनंतरची काय परिस्थिती तयार होते या सगळ्यांचा व्यवस्थित सांगोपांग विचार करून मी माझा निर्णय जाहीर करीन. पण मला आज एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या लोकांचं मतविभाजन झालेलं आहे, माझं मतविभाजन झालेलं नाही. आणि सातत्याने मी काम करतोय, असं नाही की मी पडलो तर घरी बसलो. ग्रामीण भागामध्ये नुकसान ज्यावेळेला झालं शेतीचं त्यावेळेला बांधावरती जाऊन मी काम केलेलं आहे. नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये मी भूमिका घेतलेली आहे. पीक विमा जवळपास 256 कोटी रुपये जिल्ह्यामध्ये वाटण्याच्या संदर्भातली माझी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. वाटलेही आहेत पैसे. त्याचबरोबर संभाजीनगर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची ज्यावेळेला गैरसोय मध्यंतरीच्या काळात इतकी झाली की खराब पाणी यायला लागलं, त्यावेळेला हडको टी व्ही सेंटरच्या परिसरामध्ये टायफॉइडग्रस्त व्हायला लागली लहान लहान मुलं. महानगरपालिकेच्या गेटवर मी 5 दिवस पडून होतो, अक्षरशः रस्त्यावरती पडून होतो. आणि शेवटी नाईलाजाने अभिजित चौधरी तत्कालीन महापालिका आयुक्त फिल्ट्रेशन प्लांटवर गेले आणि हडसूरचं फिल्ट्रेशन प्लांट त्यावेळेला सुरू झालं, नाहीतर टायफॉइडनी ग्रस्त अजूनही कितीतरी मुलं राहिली असती. त्याचबरोबर शहरामध्ये करमुक्त शहर होऊ शकतं याच्या संदर्भामध्ये ओपन चॅलेंज महानगरपालिकेच्या गेटवर बसून मी दिलं होतं. एकही महानगरपालिकेचा अधिकारी आला नाही. माझा कचरा माझी जबाबदारी, माझं पाणी माझी जबाबदारी, माझा रस्ता माझी जबाबदारी, माझं ड्रेनेज माझी जबाबदारी. मग महानगरपालिकेची जबाबदारी काय? सगळीच माझी जबाबदारी, तर मग महानगरपालिकेला कर कशासाठी भरू? आणि महानगरपालिका अनेक ठिकाणाहून ज्या वेळेला स्वतःच्या जमिनींचे भाडी वसूल करत नाही हे सिद्ध होतंय. संत एकनाथ रंग मंदिरावर वाटेल तितका खर्च केला, पण त्याच्याकडनं किती भाडं घेतलं गेलं? खर्च शासनाचा, भाडे करून भाडं द्यायचं तेही कमी द्यायचं. त्याच्याऐवजी जर भाडे रेग्युलराईज केली तर कर मधून जे पैसे येतात याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे या भाड्यातून येतील. करमुक्त महानगरपालिका होऊ शकते. ह्या संदर्भामध्ये विश्लेषण मांडलं, त्याला उत्तर द्यायला आयुक्त काय कोणीच आलं नाही. म्हणजे हे काम माझं सुरू आहे. विजेचं काम आज सुरू आहे. मी कुठेही वीज बिल भरू देत नाही. का? मी महावितरणच्या विरोधात आहे म्हणून नाही, पण महावितरण मला वीजच व्यवस्थित देत नाही तर मी बिल कशाबद्दल भरू? मी याचिका दाखल केली मुंबईमध्ये आणि मी यशस्वी झालो. त्याच्यामध्ये दंड लागलाय महावितरणला की व्यवस्थित तुम्ही वीज देत नाही, पहिले व्यवस्थित वीज द्या, तोपर्यंत आम्ही दंड तुम्हाला सुरू ठेवतो. अशा पद्धतीचं माझं काम सुरू आहे. आज संभाजीनगर शहरामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये आम्ही पैसे घेणार नाही, पूर्ण पैसे भरले तरच आम्ही तुमचं कनेक्शन राहू देऊ नाही तर तोडू, अशी पण भूमिका घेतली होती. तीही मी बंद करायला भाग पाडले MSEBला. आज कुठंही संभाजीनगर शहरामध्ये जर वीज कनेक्शन 15 दिवसाची नोटीस न देता तोडत असतील तर आम्ही आवाहन केलेलं आहे की आमच्याशी संपर्क करा आणि आम्ही लोकांची कामं करून देतोय. तोडलेलं वीज कनेक्शन आम्ही जोडून देतोय पैसे न भरता. का? कारण की तो कायदा आहे.
म्हणजे व्यवस्थितशीर अभ्यास करून आम्ही आमचं काम करतो. भलेही राजकीय आम्ही काही फार करत नसतो तरी सामाजिक काम आमचं चाललेलं आहे, ग्रामीण भागात चाललेलं आहे, शहरी भागात चाललेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सकारात्मक दृष्टिकोनातनं चांगलं काम करत असल्यामुळे नैसर्गिकरित्या संधी मिळाली तर जावं आणि आणखीन जास्त चांगलं काम करावं हे नैसर्गिकरित्या कोणालाही वाटेल. मलाही तसं वाटतं. पण आपल्याला एकट्याला वाटून काय होणार नाही. हा विषय अतिशय शांतपणाने सगळ्यांच्या एकंदरीत जे काही चाललंय याच्याकडे बारकाव्याने अभ्यास करून मग ठरवला पाहिजे आणि ते मी करणार आहे.